आजची रेसिपी आहे चमचमीत आणि रस्सावाली बटाट्याची भाजी। नमस्कार, कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाट्याची रस्सावाली भाजी बनवणार आहोत, जी खूपच सिंपल आणि टेस्टी आहे। तर मग चला वळूया आपण आपली रेसिपीकडे। तर भाजीसाठी मी इथं एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यात 2 पड्या असं तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये थोडीशी राई आणि थोडं जिरं घालायचं। ते व्यवस्थित फुललं की नंतर पिंच अशी आपण त्याच्यात हिंग घालायची, कढीपत्ता आणि सुकी लाल मिर्च आणि तेलातच हळद टाकायची, जे करून आपली भाजीला रंग छान येतो। आणि त्यात आता टमाटर घालत आहे आणि टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ घालायचं, जे करून आपले टमाटर जल्दी सॉफ्ट होतील। आणि त्यात आता बघा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालत आहे। त्याला सुद्धा तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं, त्याचा पूर्णपणे वास निघून जायला पाहिजे। हे बघा आपले टमाटर व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत। आता त्यामध्ये 1 चम्मच असं धना पावडर आणि 1 चम्मच असं मिर्च पावडर घालत आहे। आणि याच्यात थोडंसं पाणी घालायचं, जे करून आपला मसाला जळायला नको त्यासाठी। अजून थोडंसंच पाणी घालायचं आणि आपण मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा। आता त्यात 2 चम्मच असं मी दाण्यांचं कूट घालत आहे, जे करून आपली ग्रेव्ही घट्ट होईल, जास्ती पातळ होणार नाही, कारण आपण त्यात कांद्याचा वापर केलेला नाही त्यासाठी। त्यात बघा मी बॉईल केलेले बटाटे साल काढून कट करून घेतलेले आहेत। तुम्ही वाटलं तर कच्चे बटाटे सुद्धा घालू शकता, पण बॉईल। आणि त्यात आता मी पाणी घालत आहे, पण पाणी याप्रमाणे कडाने घालायचं, डायरेक्ट वरून घालायचं नाही, नाहीतर आपल्या बटाट्यावरचा सर्व मसाला निघून जातो त्यासाठी। आणि पाणी घातल्यानंतर लगेच आपण चम्मचच्या सहाय्याने त्याला टर्न करायचं नाही, याचप्रमाणे थोडा वेळ पाण्यात उकळू द्यायचं, जे करून आपले बटाटे चविष्ट राहतील। आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला, पण आपण टमाटर घातल्यानंतर सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं, तर अंदाज घेऊन मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आता आपण भाजी एकत्र करून घ्यायची। बघा आपली रसावाली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि आपली कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी कंप्लीट झालेली आहे। ही एकदम सिंपल भाजी आहे, पण खूपच टेस्टी लागते। तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे ही भाजी करून बघा। तर मग बघा झटपट अशी आपली बटाट्याची रस्सावाली भाजी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करायला, लाईक करायला विसरू नका आणि माझी चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।